हेडलाईन्स. यवतमाळ जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी जाळलं पांढरं सोनं. पाहूया सविस्तर बातमी. विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भावच मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांचं नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त झाला असून या संतप्त शेतकऱ्यांनी बोडण येथे शेताच्या बांधावर आपलं पांढरं सोनं जाळून अनोखं आंदोलन केलंय. गेल्या 5 वर्षांपासून शेतकरी नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलाय. या नुकसानातून बाहेर काढण्यासाठी सरकारला कोणीही हात देताना दिसत नाही. उलट दरवर्षी त्याच्या कापूस आणि सोयाबीनला भाव कमी मिळत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आता हतबल झालाय. तेवढाच संतप्तही झालेला दिसून येतोय. त्यामुळे संतप्त झालेल्या या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बोडण इथं शेताच्या बांधावरच कापूस पेटून देत आंदोलन केलंय. शेताच्या मालाला योग्य भाव देण्यात यावे एवढीच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात घेता आता तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण झाला. आमची मागणी फक्त एकच आहे. पहिले नाही का 10,000 रुपये भाव होतं. पहिल्याच्या ह्याच्यात मागणी आपणच केली होती. पहिले तर 10,000 रुपये दिले. आता 10,000 आम्हाला बाकी काही मागणी नाही पाहिजे. सरकारला एकच मागणी आहे, फक्त कापसाले 10,000 रुपये भाव पाहिजे आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही धुऱ्यावर बांध्यावर आंदोलन केलं. हे पयाटी निकाल लहानच आहे, जास्त मोठी नाही. आणि हे बोंड किती सरळे याच्यात, याचा विचार करून कास्तकाराला भाव द्यायचं. फक्त एकच मागणी आहे, विनंती करून, बाकी काही नाही आमचं. हो. काय नाव तुमचं? दत्ता राठोड, बोडण. आमची शासनाला एवढीच मागणी आहे की आमच्या कापसाला किमान 10,000 रुपये भाव द्यावा, आमच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव द्यावा. कारण आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपणच विरोधी पक्षात असताना आपणच भाववाढीची मागणी केली होती. आपणच सोयाबीनला 7,000 रुपये भाव मागितले होते. आपणच कापसाला 10,000 रुपये भाव मागितले होते. आज तुमच्याकडे सत्ता आहे आणि आपण विदर्भाचे मुख्यमंत्री आहात. आणि मी म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्या भावाला चांगला माल देऊन एक शेतीवेडा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण भारतात एक प्रसिद्धी लावा, एवढीच आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आमच्या ह्याच मागण्या आहेत की आमच्या कापसाला भाव मिळावा आणि सोयाबीनला भाव मिळावा. तर आमची भाववाढ होत नाही आहे, म्हणूनच आम्ही आमच्या शेताच्या बांधावर एक छोटंसं प्रातिनिधिक स्वरूपावर आंदोलन केलेलं आहे. आणि कापूस फेकून आम्ही आमचा इथे आंदोलन करून आम्ही निश्चित नोंदवत आहोत. काय नाव तुमचं? अनुप चव्हाण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.